श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा. विनवितसे भावनी करुणा, भक्ती भावे करोणी. म्हणे स्वामी सिद्धमुनी, पूर्वकथानुसंधानी. पतीसह सुवासिनी, आली श्री गुरु समागे. श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारोणी कृपेसी, निरोपावी स्वामिया. सिद्ध म्हणे ऐक बाळा, दुजे दिनी प्रातःकाळी. दंपत्ये दोघे गुरु जवळी, येऊनी बैसती वंदोण. विनविता ती कर जोडुनी, आम्हा शोक घडल्या दिनी. एके यतीने येवोनी, बुद्धिवाद सांगितला. रुद्राक्षचारी आम्हासी, देता बोलिला परियेसी. काणी बांधोणी प्रेतासी, दहन करा म्हणी तले. आणिक एक बोलिले, रुद्रसुक्त असे भले. अभिषेकिती विप्रकुळे, ते तीर्थी आणावे. आणोनिया प्रेतावरी, प्रोक्षा तुम्ही भावे करी. दर्शना जावे सत्वरी, श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे. ऐसे सांगोणी आम्हासी, आपण गेला परियेसी. रुद्राक्ष राहिले मजपासी, पती श्रवणी स्वामिया. ऐकोणी तियेचे वचन, श्री गुरु सांगती हासोण. रुद्राक्ष दिले आम्ही जाण, तव भक्ती देखोनिया. भक्ती अथवा भक्तीसी, रुद्राक्ष धारण करणारासी. पापेण लागती परियेसी, उंच अथवा निचाते. रुद्राक्षांचा महिमा, सांगितला अनुपमा. सांगेन विस्तारू तुम्हा, एकचित्ते परियेसा. रुद्राक्ष धारणे पुण्य, मिती नाही अगण्य. आणिक नाही देवा समान्य, श्रुती संगम परियेसा. सहस्त्र संख्या जो नर, रुद्राक्ष माळा करी हार. स्वरूपे होय तोची रुद्र, समस्त देव वंदिती. सहस्त्र जरी न साधती, दोही बाही षोडशती. शिखेसी एक ख्याती, चतुर्विंशती दोही करी. कंठी बांधा 32, मस्तकी बांधा 44. श्रवणद्वयी 12, धारण करावे परियेसा. कंठी अष्टोत्तरशतएक, माळा करा सुरेख. रुद्रपुत्र समान एक, येणे विधी धारण केलिया. मोती पोवळी स्फटिकेसी, रौप्य वेडूर्य सुवर्णेसी. मिळवणी रुद्राक्ष माळेसी, करावे धारण परियेसा. याचे फळसे अपार, रुद्राक्ष माळा अति थोर. जे मिळती समयानुसार, रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती, त्यासी पापे नातळती. तया होय सद्गती, रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्ष माळा धरोणी, जप करीती अनुष्ठानी. अनंत फळ असे जाणी, एकचित्ते परियेसा. रुद्राक्ष विणे जो नर, वृथा जन्म जाणा घोर. ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड्र, जन्म वाया परियेसा. रुद्राक्ष बांधोणी मस्तकेसी, अथवा दोन्ही श्रवणांसी. स्नान करीता नरासी, गंगा स्नान फळसे. रुद्राक्ष ठेवणी पूजेसी, अभिषेक करावा श्री रुद्रेसी. लिंगपूजा समानेसी, फळसे निर्धारा. एकमुख पंचमुख, एकादश असती मुख. चतुर्दशादी कौतुक, मुखे असती परियेसा. हे उत्तम मिळती जरी, अथवा असती नाना परी. धारण करावे प्रतीकरी, पावे चतुर्विध पुरुषार्थ. यांचे पूर्वील आख्यान, विशेष असे अति गहन. ऐकता पापे पळोन, जाती त्वरित परियेसा. राजा काश्मीर देशासी, भद्रसेन नामे परियेसी. त्याचा पुत्र सुधर्म नामेसी, प्रख्यात असे अवधारा. त्या राजाचा मंत्री सुत, नाम तारक विख्यात. दोघे कुमार ज्ञानवंत, परमसखे असती देखा. अभयता एके वयासी, एके स्थानी विद्याभ्यासी. क्रीडा विनोद अति प्रीतीसी, वर्तती देखा संतोषे. क्रीडा स्थानी सहभोजन, असती दोघे संतोषोणी. ऐसे कुमार महाज्ञानी, शिवभजन परियेसा. सर्व देता अलंकार, रुद्राक्ष माळा सुंदर. भस्मधारण त्रिपुंड्र, टिळा असे परियेसा. रत्नाभरणे सुवर्ण, लेखिती लोहा समान.
रुद्रमाळा वाचून न घेती देखा अलंकार. माता पिता बंधुजन आणुती देती रत्नाभरण. टाकून देती कोपोण लोहपाषाण म्हणती त्यासी. वर्तता ऐसे एके दिवसी तया राम मंदिरासी. आला पराशर ऋषी जो का त्रिकाळज्ञ असे देखा. ऋषी आला देखोणी राजा सम्मुख जाऊन. साष्टांग नमन करून अभिवंदिला तये वेळी. बैसवोणी सिंहासनी अर्ध्यपाद्य देवोणी. पूजा केली विधानी महानंदे तये वेळी. कर जोडुनी मुनिवरासी विनवीराव भक्तीसी. पिसे लागले पुत्रांसी काय करावे म्हणतसे. रत्नाभरणे अलंकार न घेती भूषण परीकर. रुद्राक्षमाळा कंठीहार सर्वाभरणे तीच करीती. शिकविल्या नायकती कैसे यांचे मती. स्वामी त्या ते बोधिती तरीच ऐकती कुमार. भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी. यांचा अभिप्राय विस्तारोणी निरोपावा दातारा. ऐकोणी राजाचे वचन पराशरा हर्ष जाण. निरोपी तसे हासोण म्हणे विचित्र से देखा. तुझ्या आणि मंत्री सुताचे वृत्तांत असती विस्मयाचे. सांगेन ऐक विचित्र साचे म्हणून निरोपी तये वेळी. पूर्वी नंदी नामनगरी अति लावण्य सुंदरी. होती एक वैश्याणारी जैसे तेज चंद्रकांती. जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे छत्र से तिसी. सुखासन सुवर्णेसी शोभायमान से देखा. हिरण्यमय तिचे भवन पादुका सुवर्णाच्या जाण. नाना परीय भरणे विचित्र सती परियेसा. पर्यकरत्न खचित देखा वस्त्राभरणे अनेका. गोमहिषी दास्यादिका बहुत सती परियेसा. सर्वांभरणे ती ससती जैसी दिसे मन्मथरती. नवयौवना सोमकांती अति सुंदर लावण्य. गंधकुंकुम कस्तुरी पुष्पे असती नाना परी. अखिल भोग तिच्या घरी ख्याती असे तया ग्रामी. धनधान्यादी संपत्ती कोटी संख्या नाही मिती. ऐशिया परी नांदती वारवणीता तये नगरी. असोणी वारवणीता म्हणती आपण पतिव्रता. धर्म करी असंख्याता अन्नवस्त्रे ब्राह्मणांसी. नाट्यमंडपतिचे द्वारी रत्नखचित नाना परी. उभारिला अति कुसरी सदा नृत्य करी तेथे. सखी वर्गासह नित्य नृत्य करी मनोरथ. कुकुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती मंडपी. तया मर्कट कुकुटांसी नृत्य शिकवी विनोदेसी. रुद्राक्षमाळा भूषणेसी गळा रुद्राक्ष बांधले. तया मर्कट कुकुटांसी नामे ठेविली सदाशिव ऐसी. वर्तता एके दिवसी अभिनव झाले परियेसा. शिवव्रत म्हणजे एक वैश्याला महाधनिक. रुद्राक्षमाळा भस्मांगीत प्रवेशला तिचे घरी. त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगणिका. तेजे फाके चंद्रार्का विराजमान दिसतसे. तया वैश्यासी देखोण नेले वैश्ये वंदुन. नाट्यमंडपी बैसवोणी उपचार केले नाना परी. तया वैश्याचे करी जे का होते लिंग भारी. रत्नखचित सूर्यापरी दिसतसे तयाचे. देखोणी लिंग रत्नखचित वारवणीता विस्मय करीत. आपल्या सखीस म्हणत ऐसी वस्तू पाहिजे आम्हा. पुसावे तया वैश्यासी जरी देईल मौल्येसी. अथवा देईल रतीसी होईन कुलस्त्री 3 दिवस. ऐकोण तियेचे वचन पुसती वैश्यासी सखी जाण. जरी का द्याल लिंगरत्न देईल रती 3 दिवस. अथवा द्याल मौल्येसी लक्ष संख्यादी द्रव्यासी. जे का वसे तुमचे मणी निरोपावे वैश्ये प्रती. ऐकोणी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासोण. देईल लिंग म्हणून रतिकांक्षा करोणी. तुमची मुख्य वारवणीता जरी होईल माझी कांता. दिवस 3 पतिव्रता होणी असने मनोभावे. म्हणून या मुख्य वणितेसी पुसतसे वैश्यतिसी. व्याभिचारणी नाम तुझसी काय सत्य तुझे बोल. तुम्हा कैचे धर्म कर्म बहुपुरुषांचा संगम. पतिव्रता कैचे नाम तू जसे सांग मज. प्रख्यात तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार. नव्हे तुमचे मन स्थिर एका पुरुषासवे नित्य.
ऐकोणी वैश्याचे वचन, वारवणीता बोले आपण. दीनत्रय सत्य जाण, होईन तुमची कुलस्त्री. द्यावे माते लिंगरत्न, रती प्रसंगी तुमचे मन. संतोषी न ती गहन, तन मन धनेसी. वैश्य म्हणे ती येसी, प्रमाण द्यावे आम्हासी. दीनत्रय दिवाणीशी, वागावे पत्नी धर्मकर्म. तये वेळी वारवणीता, लिंगावरी ठेवी हाता. चंद्र सूर्य साक्षी करिता, झाली पत्नी तयाची. इतुकिया अवसरी, लिंग दिले तियेचे करी. संतोष जाहली ती नारी, करी कंकण बांधिले. लिंग देऊनी वेशेसी, बोले वैश्य परी येसी. माझ्या प्राण समानेसी, लिंगसे जाण तुवा. या कारणे लिंगासी, जतन करावे परी येसी. हानी होता यासी, प्राण आपुला देईन. ऐसे वैश्याचे वचन ऐकोणी, अंगीकारिले आपण. म्हणे लिंग करीन जतन, प्राणापरी परी येसा. ऐसी दोघे संतोषित, बैसले होते मंडपांत. दिवस जाता अस्तंगत, म्हणती जाऊ मंदिरा. संभोग समयी लिंगासी, न ठेवावे जवळीकेसी. म्हणे वैश्य तियेसी, तये वेळी परी येसा. ऐकोणी वैश्याचे वचन, मंडपी ठेविले लिंगरत्न. मध्यस्थंबी बैसवोण, गेली अंतगृहांत. क्रीडा करीती दोघे जण, होते ऐका एक क्षण. उठिला अग्नी दारुण, तया नाट्य मंडपी. अग्नी लागता मंडप, भस्म झाला जैसा धूप. वैश्य करी तसे प्रलाप, देखोणी तये वेळी. म्हणे हा हा काय झाले, माझे प्राणलिंग गेले. विजविता ती अति प्रबळे, नगर लोक मिळवणी. विझवूणी आपाहती लिंगासी, दग्ध झाले परी येसी. अग्नी कुकुट मर्कटांसी, दहन जाहले परी येसा. वैश्य देखोणी तये वेळी, दुःख करी अति प्रबळी. प्राणलिंग गेले जळोणी, आता प्राण त्यजिन म्हणे. म्हणून या निघाला बाहेरी, आयती केली ते अवसरी. काष्टे मिळवून अपारी, लिंग दग्ध झाले म्हणत. अग्नी प्रवेश केला त्वरित, नगर लोक विस्मय करीत. वैश्या दुःख करीत असे, म्हणे हा हा काय झाले. पुरुष हत्या पाप घडले, लिंग मंडपी ठेविले. दग्ध झाले परी येसा. वैश्य माझा प्राणेश्वर, तया हानी जाहली निर्धार. पतिव्रता धर्मसत्वर, प्राण त्यजेन म्हणतसे. बोलाविले विप्रांसी, संकल्पिले संपदेसी. सहगमन करावयासी, दान धर्म करीतसे. वस्त्रे भूषणे भंडारा, देती झाली विप्रवरा. चंदन काष्टा भारा, चेतविले अग्नीसी. आपल्या बंधुवर्गासी, नमोणी पुसे तयांसी. निरोप द्यावा आपणासी, पती सवे जातसे. ऐकोणी तिचे वचन, दुःख पावले बंधुजन. म्हणती तुझी बुद्धिहीन, काय धर्म करीतसे. वैश्येच्या मंदिरासी, येती पुरुष रतीसी. मी ती नाही तयांसी, केवी जाहला तुझा पुरुष. कैसा वैश्य कैसे लिंग, वाया जाळीसी आपुले अंग. वारवणीता धर्मचांग, नूतन पुरुष नित्य द्यावा. नूतन पुरुष नित्य घ्यावा. ऐसे वैश्य किती येती, त्यांची कैसी होती सती. हासती नगर लोक ख्याती, काय तुझी बुद्धी सांगे. येणे परी सकळ जण, वारी ताती बंधुजन. काय केलिया नायके जाण, कवणाचे ही ते काळी. वैश्या म्हणे तये वेळी, आपुला पती वैश्य ढळी. प्रणाम केले तया जवळी, चंद्र सूर्य साक्षी असे. साक्षी केली म्या हो क्षिती, दिवसती ना हो रात्री. धर्मकर्म त्याची पत्नी, जाहले आपण परी येसा. माझा पती जाहला मृत, आपण विनवितसे सत्य. पतिव्रता धर्मख्यात, वेदशास्त्र परी येसा. पती सवे जे नारी, सहगमन जाय प्रती करी. एक एक पाऊली भूमीवरी, अश्वमेध फळसे. आपुले माता पिता उद्धरती, 21 कुळे पवित्र होती. पतीची जाणते चरिती, 21 कुळे परी येसी. इतुके जरी न करिता, पतिव्रत्यपणा वृथा. केवी पाहिजे पंथा, स्वर्गाची अनिश्चये. ऐसे पुण्य जोडिती, काय वाचोणी राहणे क्षिती. दुःख संसार सागर ख्याती, मरणे सत्य कधीतरी. म्हणून विनवी सकळांसी, निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापाशी, नमन करी तये वेळी. स्मरोणिया सर्वेश्वर, केला सूर्यासी नमस्कार. प्रदक्षिले उल्हास थोर, करीती झाली तये वेळी. नमुनी समस्त द्विजांसी, उभी ठेली अग्निकुंडासी.
उडी घातली वेगेसी अभिनव जाहले तये वेळी सदाशिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र हाती आयुधे विचित्र त्रिशूळ डमरू जाणपा भस्मांकित जटाधारी वैसला असे नंदीवरी धरिता झाला वरचेवरी वैशेषी तये वेळी तया अग्निकुंडांत न दिसे अग्नी असे शांत भक्तवत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तये वेळी हाती धरुणी तियेसी कडे काढी व्योमकेशी प्रसन्न होऊनी परियेसी वर माग म्हणत असे ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेसी धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा झालो वैश्य आपणची रत्नलिंग स्वयंभूची माया अग्नी केली म्याची नाट्यमंडप दग्ध केला तुझे मन पहावयासी जाहले अग्नी प्रवेशी तुझी पतिव्रता सत्य होसी सत्य केले व्रता आपुले संतोषल तुझे भक्तीसी देईल वर जो मागसी आयुरारोग्य श्रेयसी जे इच्छिसी ते देईन म्हणे वैश्यातये वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य तुझे चरण कमली भृंग होणी राहीन महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी दासा दासी माझे असती सकळा न्यावे स्वर्गाप्रती तव सनिध पशुपती सर्वदारा हे सर्वेश्वरा आम्हान व्हावी पुनरावृत्ती न लागे संसार याता याती विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागली ऐकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण सकळा विमानी बैसवोण घेऊन गेला स्वर्गाप्रती तिचे नाट्यमंडपांत जो का झाला मर्कट घाट कुकुट समवेत दक्त झाले परियेसा म्हणून पराशर ऋषी सांगतसे रायासी मर्कट जन्म त्यजोनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्री याचे कुशी कुकुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्कारा करिता रुद्राक्ष धारणासे घेता दोघे पुत्र ज्ञानवंता केवळ भक्त ईश्वराचे पूर्वजन्म ज्ञान असता रुद्राक्ष धारण केले नित्या इतके पुण्य घडले असता जाहले तुझे कुमार आहे आता तरी ज्ञानवंती रुद्राक्ष धारण करिता ती त्याच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर ऋषी श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परी रायासी सांगता झाला महाऋषी पराशर विस्तारे ऐकोणी ऋषीचे वचन राजा विणवी कर जोडून प्रश्न केला अति गहन सांगे नायिका एक चित्ते म्हणून सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकासी अपूर्व जाहले परियेसी पुढील कथा असे ऐका गंगाधराचा नंदणू सांगे श्री गुरुचरित्र कामधेनू ऐका श्रोते सावधानू लाधेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राक्ष महात्म्य येथ सांगितले निभ्रांत पुण्यात्मक पावणजे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महात्म्यं नाम 33तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।